नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वी मधील पहिला जो घटक आहे दोन चलातील रेषीय समीकरणे याचा अभ्यास करणार आहोत. तर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की ज्या समीकरणामध्ये दोन चले आहेत, उदाहरणार्थ x आणि y, आणि तीन संख्या आहेत a, b आणि c. x आणि y ही चले a, b, c या तीन संख्या यांना मिळून जे समीकरण तयार होईल ax अधिक by बरोबर c, या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हटले जाते. उदाहरणार्थ 5x अधिक 2y बरोबर 10, x वजा y बरोबर 8. अशा समीकरण जी आपण अभ्यासतो यांना आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. आता आपल्याला इयत्ता 10वीच्या अभ्यासामध्ये दोन चलातील रेषीय समीकरण सोडवताना पहिला भाग आलेला आहे, तो आहे निश्चयांक. निश्चयांक म्हणजे काय? तर निश्चयांक हा चार संख्यांचा मिळून बनलेला असतो. उदाहरणार्थ ABCD या चार संख्या असतील तर निश्चयांक लिहिताना आपण असा लिहितो, D बरोबर ह्या दोन उभ्या रेषा निश्चयांकाच्या खुणेसाठी वापरल्या जातात आणि चार अंक ABCD आपल्याला दाखवल्याप्रमाणे लिहिलेले असतात. आणि याची किंमत किती येते? तर A गुणिले D वजा B गुणिले C ही त्या निश्चयांकाची किंमत येते. याची काय आपण उदाहरणे पाहूया. दोन, 5, 7, 9 या चार संख्या दिलेल्या आहेत. याचा आपल्याला निश्चयांक काढायचा आहे. तर निश्चयांकाच्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा तिरका गुणाकार कोणाचा होईल? तर 2 गुणिले 9 पहिल्या कंसामध्ये लिहायचं, वजा दुसरा तिरका गुणाकार 5 गुणिले 7. मग 2 गुणिले 9 बरोबर 18, वजा 5 गुणिले 7 बरोबर 35. आणि 18 वजा 35, 18तून 35 जाणार नाही म्हणजे मायनस वजा चिन्ह येईल आणि 35मधून 18 गेल्यावर उत्तर आलं 17. आणखी एक उदाहरण पाहूया आपण निश्चयांक काढायचं. 5, 0, 3, 8 या निश्चयांकाची आपल्याला किंमत काढायची आहे. यासाठी आपल्याला पहिल्यांदा तिरका गुणाकार करावा लागेल. 5 गुणिले 8 वजा 0 गुणिले 3. 5 गुणिले 8 याचं उत्तर मिळेल 40 आणि 0 गुणिले 3चं उत्तर मिळेल 0. म्हणजे ह्या निश्चयांकाची किंमत आली 40. अशा प्रकारे आपल्याला निश्चयांक काढायला इथं आपण शिकलेलो आहोत. याच निश्चयांकाचा वापर करून आपल्याला पुढे क्रॅमर्स रूल शिकायचा आहे. आता क्रॅमर्स रूल म्हणजे काय आहे? तर दोन चलातील रेषीय समीकरण जर आपल्याला दोन अशी दिलेली असतील तर आपल्याला त्यांची उकल किंवा त्याचं उत्तर काढायचे. आणि ते उत्तर काढण्याच्या 9वीला आपण दोन पद्धती शिकलेलो आहोत. आता आपल्याला ही नवीन तिसरी पद्धती शिकायची आहे, क्रॅमर्स रूल. जर समजा दोन समीकरणं अशी दिली असतील, ax अधिक by बरोबर c. या समीकरणात x आणि y ही दोन चले आहेत. a, b, c या स्थिर अशा संख्या आहेत. आणि दुसरं समीकरण घेऊया, px अधिक qy बरोबर r. या दुसऱ्याही समीकरणात x आणि y हे दोन चले आहेत. p, q, r या दोन संख्या आहेत. आता क्रॅमर्स रूलने हे कसं मांडलेलं असतं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला
डिटर्मिनंट निश्चयांक डीची किंमत काढायची असते. मग त्याची किंमत काय येते, तर डीची किंमत म्हणजे एक्स आणि वायचे सहगुणक किंवा शेजारील संख्या. एक्सचा सहगुणक पहिल्या समीकरणात आहे ए, दुसऱ्या समीकरणात आहे पी. जसा दिसतोय तसा एकाखाली एक आपण लिहिला. वायचा सहगुणक पहिल्या समीकरणात आहे बी, दुसऱ्यात आहे क्यू. तोही जसा आहे तसा लिहिला. आणि ह्या निश्चयांकाची किंमत आपल्याला काढायला तिरका गुणाकार करावा लागेल. कोणाचा, ए गुणिले क्यू वजा दुसऱ्या कंसात बी गुणिले पी. आणि मग आपल्या उदाहरणाप्रमाणे त्याच्यातल्या किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं आहे. हा झाला डिटर्मिनंट निश्चयांक डी. आता आपल्याला पुढचा निश्चयांक काढायचा, तो आहे डी एक्स. मग डी एक्सची किंमत काढताना आपण काय करणार आहोत, डी जो आहे त्याचा पहिला कॉलम, उभा कॉलम आपल्याला झाकायचा आणि समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला सी आणि आर आहेत ते त्याच्या जागी घ्यायचेत. म्हणजे आपल्याला डी एक्स मिळेल सी आर बी क्यू. आणि परत त्याची किंमत काढण्यासाठी तिरक्या गुणाकाराचं सूत्र, सी गुणिले क्यू वजा बी गुणिले आर. आणि तिसरा शेवटचा आहे निश्चयांक डी वाय. डी वायची किंमत काढण्यासाठी, डी वाय निश्चयांक लिहिण्यासाठी हा जो डी आहे, ह्या डीचा 2 नंबरचा उभा कॉलम आपल्याला काढून टाकायचा आणि त्याच्या जागी समीकरण 1 आणि 2चा उजवी बाजू लिहायची, राईट हँड साईड. म्हणजे आपल्याला डी वाय मिळेल ए पी सी आर. आणि पुन्हा त्याची किंमत काढायला तिरका गुणाकार करायचा, ए गुणिले आर वजा सी गुणिले पी. एकदा का आपण हे 3 निश्चयांक काढून घेतले की त्यानंतर आपल्याला क्रॅमर्स रूलचं सूत्र वापरायचं, क्रॅमर्स रूलने. आणि त्याचं सूत्र आहे एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी. आपण एक उदाहरण घेऊया याचं. क्रॅमर्स रूलने आपल्याला सोडवायचे. एक समीकरण दिले 2x अधिक 3y बरोबर 8 आणि दुसरं समीकरण दिले x अधिक y बरोबर 4. आता हे समीकरण आपण सोडूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निश्चयांक डी काढावा लागेल. डी झाल्यानंतर डी एक्स काढावा लागेल आणि त्यानंतर डी वाय काढावा लागेल. आता डीची किंमत काय असते, तर एक्सचे सहगुणक. पहिल्या समीकरणात आहे 2, दुसऱ्यात आहे 1. जसे दिसत आहेत तसे लिहिले. वायचे सहगुणक 3 आणि 1. आता ह्याच्या किंमत काढूया. पहिला तिरका गुणाकार 2 गुणिले 1 वजा दुसरा तिरका गुणाकार 3 गुणिले 1. पहिला तिरका गुणाकाराचं उत्तर 2 गुणिले 1 झालं 2, 3 गुणिले 1 3, 2 मधून 3 वजा होत नाही म्हणून याचं उत्तर येणार वजा आणि 3तून 2 गेला 1. आता डी एक्सची किंमत. डी एक्सची किंमत काढताना जो डी आहे त्याच्या जागी दिलेल्या उदाहरणाच्या उजव्या बाजूला याच्यात 8 4 आणि डीचा दुसरा उभा कॉलम तसाच. पुन्हा तिरका गुणाकार 8 गुणिले 1 वजा 3 गुणिले 4. 8 1 8, 3 चौक 12. 8 मधून 12 जात नाही म्हणून वजा आणि 12तून 8 गेले 4. पुढचा डी वाय. डी वाय काढताना डी मधला दुसरा उभा कॉलम आपल्याला घ्यायचा नाही. पहिला कॉलम घ्यायचा 2 1 आणि समीकरणाची दुसरी बाजू 8 4. पहिला तिरका गुणाकार करूया. 2 गुणिले 4 वजा 8 गुणिले 1. 2 गुणिले 4 आला 8
8 1 8 0, 8मधून 8 गेला 0. म्हणून क्रॅमर्स रूलने आणि या एक्सची किंमत काढायचं सूत्र आहे dx/d. dxची किंमत आहे -4, डीची किंमत आली -1, वजाचा भागाकार अधिक येतो 4/1 म्हणजे आपलं उत्तर आलं 4. आणि yची किंमत काढण्याचं सूत्र आहे dy/d. dyची किंमत 0 आली, डीची किंमत -1 आली, अंशाला 0 असतं, याचं उत्तर आलं 0. म्हणून दिलेल्या दोन समीकरणांची उकल बरोबर एक्सची किंमत 4 आणि वायची किंमत 0. मग असंच दुसरं आणखी एक उदाहरण तुम्ही सोडून बघा बरं. समीकरण आहे x अधिक y बरोबर 4 आणि x वजा y बरोबर 3. याचं उत्तर तुम्ही काढा आणि त्याचं उत्तर किती येतंय हे तुम्ही चेक करून बघा. धन्यवाद.